नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 31 तारखेपासून वातावरण हे जरा जास्त ढगाळ राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ राहणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये एकदम स्वच्छ असे वातावरण राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, या ढगाळ वातावरणामुळे आंबा बाग तसेच कांदा अशा पिकांना, तसेच काही माळव्याची पिकं असतात त्यांना या ढगाळ वातावरणाचा खूप फटका बसण्याचा अंदाज आहे. कारण या ढगाळ वातावरणामुळे मावा तुडतुडे हात पाडण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, हे ढगाळ वातावरण 1 तारखेला सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच 31 तारखेला देखील राहणार आहे. आणि हे वातावरण जवळजवळ शेतकरी मित्र 4 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर 3 ते 4 तारखेला संभाजीनगर, बीड, धाराशिव, तसेच सोलापूर, सांगली, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, एक ताजी अपडेट आहे की परत वातावरणात थंडीला चांगली सुरुवात होण्याचा अंदाज आहे. आणि ही थंडी जवळजवळ शेतकरी मित्र 2 तारखेपासून चांगला थंडीमध्ये जोर धरण्याचा अंदाज आहे. शेतकरी मित्र, 1-2 तारखेपासून थंडीत चांगल्यापैकी वाढ होत जाणार आहे. आणि ही थंडी जवळजवळ तसं पाहिलं असता शेतकरी मित्र 3 तारखेला चांगली थंडीमध्ये चांगला जोर राहणार आहे. जवळजवळ ही थंडी 15 अंश ते 16 असे तापमान राहणार आहे. त्यामुळे थंडीत एकदम खूप अशी वाढ होणार आहे. आणि ही वाढ जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यातले त्यात नागपूर साईडला, विदर्भ साईडला जास्त थंडीत वाढ राहणार आहे. तसेच नांदेड या ठिकाणी देखील चांगली थंडीत वाढ राहणार आहे. तसेच मराठवाड्यात देखील थंडीचे प्रमाण जास्तच राहणार आहे. आणि नाशिक साईडला देखील थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे 3 तारखेपासून. आणि 4 तारखेला शेतकरी मित्र 4 तारखेपासून थंडीत एकदम वाढ होत राहणार आहे. आणि ही वाढ सध्या तरी जवळजवळ शेतकरी मित्र 9 तारखेपर्यंत थंडीत वाढच येत राहणार आहे. आणि सध्या तरी थंडी एकदम 3-4 तारखेपासून खूप अशी जाणवायला सुरू होणार आहे. तर शेतकरी मित्र, आपण आपल्या शेतातील कामे काळजीपूर्वक करून घ्या. आणि ढगाळ वातावरणाचा जो परिणाम होतोय त्यात आपल्या शेतीतील फळबागावाले शेतकरी असतील यांनी आपले जागेवर राहून आपण आपले काळजीपूर्वक फवारणी वगैरे करून घेण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.